नवऱ्याच्या अंगात किती किडे आहेत हे फक्त बायकोलाच माहित असतं, नाहीतर इतरांना तर तो देव माणूसच वाटतो. खरं आहे का नाहीये? भूत लागल्यावर लांबच्याच पापण्या, भूत लागल्यावर लांबच्याच पापण्या, आणि माझा नवरा नटला की शेजारच्या टकामका बघत्यात फुकण्या. टकामका बघून बघून माझा नवरा काळा पडायला लागलाय ग फुकण्या. वहिनी, तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसनच एवढं तोंड कसं काय चालवताय? दुसऱ्यावर जळणारे आम्ही नाही आणि आमच्यावर मारणारे कमी नाही. अपनी चलती है तभी तो दुनिया चलती है. अगं चपाती वाढकी. संपली चपाती. असं कसं संपली? जसं काल मार्केटमध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही, तसंच चपाती संपली. तुमच्या पोराला नीट समजून सांगा, माझ्या पोराला मारले. पुन्हा जर त्यानं हात लावलं तर त्याचे पाय मोडीन मी. ते जाऊ द्या, तुमचं लग्न पण झालंय? वहिनी, तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसनच एवढं तोंड कसं काय चालवताय? नवऱ्याची बाहेर 17 लपडी असली तरी त्याला सर्वात जास्त बायकोच आवडती. खोटं वाटत असेल तर विचारून बघा. अहो, आज ना मी तुमच्या आवडीचं जेवण केलंय. अगं काय बनवलंय? अमरीश पुरी. अगं ते अमरीशपुरी नाही ग, आमरसपुरी असतंय. अडाणी बायको. जावाई 15 दिवस झालं तुम्ही सासरवाडीत आलेले, केव्हा जाणार आहे तुम्ही आता? मी नाही जाणार एवढ्या लवकर. का नाही जाणार? लग्न झाल्यापासून 1.5 वर्ष तुमची पोरगी आमच्या घरी राहिली. मी तिला केव्हा म्हणलं का जा म्हणून? तुम्ही कशाला म्हणता मला जा म्हणून? अहो, माझी पोरगी नांदायला आलेली, तुम्ही काय इथं नांदायला आलात का काय? 4 दिवस झालं तुझ्या गोळ्या बिळ्या चुकले ते का ग? का साधी जेवणाला चव सुद्धा लागे नाही मला कसलीच. कस काय चव लागत? काय झालं? शेजारचा गुळाचा कडा गावाला गेला नाही का? आता तुला रुसायला काय झालंय? मला गिफ्ट पाहिजे, आणि मला असं गिफ्ट पाहिजे जे जगात कुठल्याच मुलीजवळ नाहीये. आता एवढ्या उन्हाचं कुठं जाऊ मेंदू हुडकायला? तू चंद्रमुखी, मी सूरजमुखी. मी तुमच्यावर दुखी, तुम्ही माझ्यावर दुखी. तुझं तोंड कायमचं बंद कर, म्हणजे तू पण सुखी आणि मी पण सुखी. अहो, 1500 रुपये आहेत का तुमच्या अकाउंटला? नाही ग, माझ्या अकाउंटला फक्त 900 रुपये आहेत. पटकन सेंड करा माझ्या अकाउंटला. फोन पेला टाका. मी बाहेर शॉपिंगला चालले. नवऱ्यासोबत प्रेमाने बोललं तरी भांडणं होतात, साधं बोललं तरीही भांडणं होतात, काहीच नाही बोललं तरीही भांडणं होतात. भांडणं ही होतच राहतात. तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो, लोक परत आपल्या नादाला लागत नाही. पोहे बनवायचं अवघड नसतंय हो, पोहे भिजवायचं अवघड असतंय. कारण जरा जजमेंट हुकलं की चक्क भात होते. जर तुमचा नवरा तुमच्यापेक्षा वयाने मोठा असेल ना, तर त्याच्याशी वाद घालू नका, कारण हे म्हातारे कोणाचंच ऐकत नाही. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, विचारू का? हो विचारा की. मी एक गाणं म्हणणार आहे, त्या गाण्याची पुढची लाईन काय आहे ती तुम्हाला सांगायचं आहे. दिल ने ये कहा है दिल से, मोहब्बत हो गई है तुमसे. काय करावं बाबा ह्या बायकांना, ज्यांना कोणाला प्रश्न विचारेल त्यांना माझ्यावर मोहब्बतच व्हायली आहे. मेरी जान मेरी दिलबर. होय, उद्या तुमचा वाढदिवस आहे, मी तुम्हाला काय गिफ्ट देऊ? मला गिफ्ट काय नको, पण फक्त इज्जत द्या जा. मी गिफ्टच देणार. हो, घरात मिरची संपली आहे, जावा बाजारात शिमला मिरची घेऊन या. तुला अक्कल बिक्कल काय आहे का? आमच्या घरात सोनाच्या तोडून सासूचं नाव सुद्धा घेत नाहीत. माझ्या आईचं नाव शिमला आहे. बरं जावा मग, सासूबाई आणा जावा. निघा घराच्या बाहेर, आजपासून मला अजिबात तोंड दाखवायचं नाही. चला निघा. ए दादा, काय झालं रे? अरे हिनं सायकल मागितली, हिला स्कूटी आणून दिलो. हिनं 1 तोळ्याची चैन मागितली, हिला 5 तोळ्याचा गंठण आणून दिलो. हिनं पंखा मागितली, हिला
एसी आणून दिलो. चुकलं काय माझं सांग रे, आणि हिनं मला घराच्या बाहेर काढते. वहिनी हे तुमचं साफ साफ चुकीचं आहे बरं का. काय चुकीचं आहे? सगळं चोरीचं आणून दिल्यात. 4 दिवस झाले तुझ्या गोळ्या बिळ्या चुकले ते का ग? साधी जेवणाला चव सुद्धा लागे नाही मला कसलीच. कस काय चव लागत? काय झालं? शेजारचा गुळाचा खडा गावाला गेला नाही का? तर सांग बाळा, जपानचे पंतप्रधान कोण? मला का माहित? अगं थोडा अभ्यासाकडे लक्ष ठेव. आई मला सांग पिंकी कोण आहे? मला काय माहित पिंकी कोण आहे? जरा नवऱ्याकडे लक्ष ठेव. झाली बाबा एकदाची काम. अरे देवा, नवरा कुठे गेला? एका जागेला बसवतच नाही. मी 10 म्हणून सुद्धा तुम्ही माझ्याशी बोला नाही तर ही विष मी पिऊन टाकेन. 1 2 3 4 5 6. रुको जरा सबर करो. कुठनं काय आणली बाटली? नशीब तुम्ही माझ्याशी बोलला. जर लोकांचा स्वभाव तुमच्या स्वभावाशी मिळत नसेल ना, तर लोक बदला, स्वभाव नाही. अहो आजपासून तुम्ही धुनी भांडी स्वयंपाक अजिबात कुठलं काम करायचं नाही. सगळी कामं मी करणार. अरे वा, आज सूर्य कुठल्या दिशेला निघालाय? पण माझी एक अट आहे. बोल की काय? त्या शेजारणीला दीदी म्हणायचं. घासतो माझी मी भांडे. होय हो. लग्न अगोदर तुमचं पण असं खरं खरं वालं प्रेम होतं का? मी तुझ्यासाठी मरतो, तू माझ्यासाठी मर असं वालं होतं की आगे? मग काय त्यासाठी सोबत लग्न केलं नाही? माझी तर सुटका झाली असती चपात्या भाकरी करण्यापेक्षा. ए मम्मी कुठे चाललीस? अरे बाळा मी जरा हॉस्पिटलला चालले. हा तू सारखी फिरतच जा. अरे नालाय का, तुला हॉस्पिटलचा अर्थ काय माहितीये का? पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत जाण्यासाठी मध्ये जो टोल नाका लागतो त्याला हॉस्पिटल म्हणते. अहो माझा भाऊ आलाय बस स्टँडला, त्याला जाऊन घेऊन या बरं. आपल्याला लय कटाळा आलाय गाड्या. भावाचं काही नाही हो, तो कसा बी आला असता, पण माझी बहीण बी सोबत होती म्हणून म्हणलं. लगेच आणतो. टंगड तोडून हातात देईन. गपचूप इथं बसायचं, मी त्यांना रिक्षा लावते. हॅलो, मी आरती बोलते. बोला तुम्ही, मी टाळ्या वाजवतो. अहो तुम्ही जंगलात गेला आणि तिथं वाघ आला तर तुम्ही काय करणार? झाडावर चढणार, आणि झाडावर आलं तर? पाण्यात उडी मारणार. आणि पाण्यात आलं तर? आता तू ठरवलेसच मला वाघाच्या तोंडात द्यायचं, तर मी तर काय करू शकणार आहे? आली मोठी शानी वाघाच्या तोंडात द्यायची.